आणि आता बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरच्या वडगाव थाटे या ठिकाणी वंजारी समाज बांधवांनी उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्त्यांसोबत माजी मंत्री धनंजय मुंडेंनी फोनवरून संवाद साधल्याची माहिती आहे। तर वंजाऱ्यांचं 2% आरक्षण काढा असं जे बोलायला लागलेत त्यांना टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही असा इशारा आमदार धनंजय मुंडेंनी यावेळी दिलाय। हैदराबादच्या गॅजेटमध्ये इतर कोणाला आरक्षणाचा फायदा मिळत असेल तर आम्हाला सुद्धा त्या हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे एसटीचा फायदा मिळाला पाहिजे। इतरांना जर त्या गॅजेटचा फायदा होत असेल, त्या गॅजेटमधला एका शब्दाचा फायदा आरक्षणासाठी होत असेल तर तो आम्हाला सुद्धा झाला पाहिजे। पण आता 2% सुद्धा काढा म्हणून काही जण बोलायला लागलेत। जे बोलायला लागलेत ना 2% सुद्धा वंजाऱ्यांचं काढा, अरे भावांनो तुम्हाला टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही। आदरणीय मुख्यमंत्र्यांना बोलेल, आपल्या समाजाच्या या मागण्या संदर्भात वेळ मागेल आणि त्या वेळ मागणार नाही तर त्या बैठकीमध्ये इतरांसाठी जसे निर्णय होतात तसे निर्णय आपल्यासाठी सुद्धा करावेच लागतील। आपलं उपोषण म्हणजे इतरांसारखं नसतं। म्हणून माझी विनंती आहे की आता उपोषण सोडा, त्यांचा मान ठेवून शासनाचा मान ठेवून आपण उपोषण सोडावं ही मी कळकळीची विनंती करतो।